नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल. हिवाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच काही ना काहीतरी गरम किंवा तिखट खाण्याची इच्छा होत असते. तर आपण वरचेवर सूप बनवत असतो. दरवेळी तेच-तेच व्हेजिटेबल सूप बनवण्यापेक्षा काही वेळा आपण कडधान्यांपासून सुद्धा सूप बनवू शकतो. तर आज आपण बनवणार आहोत मुगाचं सूप. मूग जे आहे हे फारच पौष्टिक कडधान्य आहे. मुगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स अवेलेबल असतात. तुम्ही जर 1 बाउल मूग घेतले, तर त्या 1 बाउलमध्ये साधारण 50 ते 51 ग्रॅम इतके प्रोटीन्स तुम्हाला मिळणार आहेत. या मुगामध्ये इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात, जे आपल्या बॉडीच्या सेल ग्रोथसाठी, सेल फंक्शनिंगसाठी महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर मूग हा एक मोठा सोर्स आहे फोलेट आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा, जे आपल्या बॉडीमध्ये चांगलं आर-बी-सी प्रोडक्शन म्हणजे लाल रक्तपेशींची निर्मिती करण्यासाठी मदत करतो. तर त्याचबरोबर मुगामध्ये मोठ्या प्रमाणात झिंक आणि मॅग्नेशियम आहे, जे आपली हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं आणि यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मूग आपल्याला ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा मदत करतात. असं हे बहुगुणकारी मूग जे आहे, त्याची तुम्ही उसळ बनवू शकताय, सलाडमध्ये त्याचा वापर करू शकताय, त्याचं सूप बनवू शकताय किंवा त्याची आमटी बनवू शकताय आणि अशा विविध रेसिपीतून तुम्ही मुगाचे बहुगुणकारी जे मूल्य आहेत, त्यांचा उपभोग घेऊ शकताय. तर मी माझ्या सगळ्याच फ्रेंड्सना सांगेन, की आठवड्यातून 1 ते 2 वेळा नक्कीच तुम्ही अंकुरित मूग किंवा मुगाची डाळ किंवा मुगाचं सूप याचा नक्की वापर करा तुमच्या आहारामध्ये, जेणेकरून तुमचं ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह होईल. माझ्या सगळ्या फ्रेंड्सना मी रिक्वेस्ट करणार आहे आज, की तुम्ही जे माझे व्हिडिओज बघताय, त्याला नक्कीच तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. जेणेकरून तुम्हाला जे हेल्थ बेनिफिट्स मिळणार आहेत या रेसिपीज आणि या हेल्थ टिप्स फॉलो करून त्या त्यांना सुद्धा घेता येतील. आणि रेसिपी आवडली असल्यास तुम्ही नक्की ती घरी करून पहा आणि मला तुमचा रिप्लाय कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुगाचं सूप किंवा मुगाचं कढण बनवण्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे. इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी मूग. यांना मी 7 ते 8 तास भिजवलेलं आहे. त्याचसोबत मी इथे घेतलेला आहे अर्धा टमाटा, 1 बारीक कांदा आणि इथे मी घेतलेल्या आहेत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. याच इन्ग्रेडियंट सोबत आपल्याला लागणार आहे मीठ, काळी मिरीपूड आणि दालचिनी. एवढ्या साहित्यात हे सूप तयार होणार आहे. चला तर मग पाहूया रेसिपी. सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण मूग जे आहेत त्याला 2 ते 3 शिट्या काढून घेणार आहोत आणि थोडंसं शिजवून घेणार आहोत. यामध्ये मी ॲड करते टमाटा, त्यानंतर कांदा, लसूण आणि आलं. तुम्ही यासोबत एखादी मिरची ॲड करू शकताय किंवा मग तुम्ही थोडंसं लाल तिखट ॲड करू शकता. यामध्ये मी ॲड करते एक बारीक चिरून घेतलेली मिरची आणि 2 मसाल्यातली पानं, ज्याला आपण तेजपत्ताही म्हणतो. आता यामध्ये मी ॲड करते 1 ग्लासभर पाणी आणि हे सगळं इन्ग्रेडियंट्स आहेत त्याला आपण आता 2 ते 3 शिटीवर शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकताय इथे आपले मूग जे आहेत ते उकडून झालेले आहेत चांगले. आता यातला तेजपत्ता मी रिमूव्ह करते आणि आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्सी जारमध्ये पोर करणार आहोत. आपण याला थोडंसं ग्राइंड करून घेऊया. हे मिक्सचर तुम्ही बघू शकताय ग्राइंड करून झालंय. आता छानपैकी सूप तयार करून घेऊया. इथे मी घेतलेली आहे स्टीलची ट्रायप्लाय कढई. शक्यतो तुम्ही जेव्हा ही हाय फ्लेमवर कुकिंग करत असता त्यावेळी ॲल्युमिनियम वापरण्याऐवजी आयदर तुम्ही मातीची भांडी यूज करू शकताय किंवा ट्रायप्लाय स्टीलची भांडी यूज करू शकताय. मी कढई इथे चांगली तापलेली आहे. आता आपण यामध्ये ॲड करूया 1 छोटा चमचा तूप, तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकताय. आता मी यामध्ये ॲड करते 1 छोटा चमचा जिरे, जिरे साधारण रोस्ट झाले की आपण यामध्ये ॲड करूया थोडंसं हिंग आणि त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेलं लसूण. मिश्रणाला चांगलं एकजीव करून घ्यायचं.
आणि त्यानंतर आपण यामध्ये ऍड करूया हे बारीक केलेलं सूप. यामध्ये मी आता ऍड करते थोडंसं मीठ, हळद, याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये चवीसाठी आणि तिखटपणासाठी ऍड करायचे थोडीशी मिरीपूड, पाव चमचा. या मिश्रणात आपण ऍड करूया थोडंसं पाणी. तुम्ही पाहू शकताय सूपला चांगली उकळी आलेली आहे. आता मी यामध्ये ऍड करते कोथिंबीर, जिला मी बारीक चिरून घेतलेला आहे. याचा एक छान असा फ्लेवर या सूपला येणार आहे. इथे तयार आहे आपलं गरमागरम मुगाचं सूप. तुम्ही बघू शकताय कन्सिस्टन्सी पण फार छान आलेली आहे. तुमच्या घरी जर कोणी आजारी असेल, लहान मुलं जर जेवत नसतील, तर त्यांना नक्की बनवून द्या हे बहुगुणकारी सूप, जे त्यांच्या जिभेची चव नक्की परत आणेल. चला तर मग इथे तयार आहे आपलं गरमागरम मुगाचं सूप. याला सर्व करूया. आणि सर्व करताना तुम्ही यावर थोडासा लिंबू पिळायला विसरू नका, त्यामुळे याची टेस्ट अजून थोडी एनहान्स होते. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा. तुमच्या लहान मुलांना सुद्धा द्या. सगळ्यांना घरी हे नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.